पैदल आली का तिथून? मग काय तर आई एसटी स्टँड वरून पैदल आली मी. अर्जुनला घेवायला तर पाठवते, घेवायला नाही पाठवलं अर्जुनला. हा कुठं आहे कुठं तू? घरीच आहे म्हणत होती काय ना, आणि मग घेवायला बी नाही पाठवलं. तिथून पोराला घेऊन तंगत तंगत पैदल आली. अहो काय सांगू बापा उषा तुले, तुझा फोन आला ना तेव्हा दोघही घरीच होते. आता पाय दोघही घरी नाही आहे. हा जातो म्हणे येतो म्हणे, बातच जातो बातच येतो म्हणे. अजूनपर्यंत पत्ता नाही ना दोघाचा बी. काय करू मी? मला येताना पाहिलं ना कुठं गेले दोघं बी. हा नक्की वहिनीनं नेलं असं अर्जुनले. चल आपण जाऊ. इकडे येते तर मी काय तिची वरसार करायला, चहा मांडाले ना पाय धुवाले, पाणी देवाले थांबू मी? असं असन वहिनीनं, वहिनीचा प्लॅन असन, वहिनीनंच नेलं असन अर्जुनले. आता पाय बाई उषा दोघाचे एक मत होते. हा ते बोलते तर तू ऐकते, बरोबर आहे म्हणते तू म्हणते. हा मी म्हटली हो ठीक आहे म्हटली. पण गेले कायले पण आता? कायच्यासाठी गेले ते बाहेर? हा माहित होतं ना आपली नणंद येते म्हणून, वहिनीले समजायला पाहिजे ना आपली नणंद येते घरी तर घरी राहावं म्हणून. कुठं गेले कुठं? आता पाय आता तुझ्यापासून काय लपवू मी? हा घरामध्ये किराणा नाही होता, थोडा थोडा संपला असन. आता पाहुणे परितीचा भाऊ भाऊजाई बी होते, संपला असन. तर किराणा आणतो आई म्हणे, पटकन जातो ना. मग बाई आल्यावर जायला नाही भेटणार म्हणे. म्हणून मी बी म्हणली हो बाप्पा जाय. अर्जुनलाही म्हणलं हो चाल, लवकर जातो लवकर येतो. अजून पता नाही कुठं गेले कुठं नाही. तर आम्ही म्हटलं होतं ना, गोष्टीच करत राहिले तुम्ही. बघा आला ना आता उषाबाई. आता काय बोलते ना काय माहित काय बघा. आता अंदर गेल्यानंतर आता काय होते काय नाही. आता मला तर भीतीच वाटत आहे बा. काही नाही म्हणत, काय भेटतो तू मनीषा देऊ नको. काही नाही म्हणत, ज्याला म्हणून उशीर गेलो होतो राकेशच्या खोलीवर तर खरं ते खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. आणि कशाला गेले म्हणून त्यांच्या खोलीवर? तर मग काय म्हणायचं? चाल ना तू मनीषा, चाल ना तू अंदर, चाल ना. मी बरोबर बोलतो ना, तू नको भिऊ ना. चल मागं चाल ये. बघा तुम्ही अर्जुनजी, आता तुम्ही सांभाळा तुम्ही. आता उषाबाई तर माहिती आहे ना अगोदरच कशा बोलतात तर, आणि त्यांच्या बरोबर मग उषाबाई आल्या का मग आई पण त्यांच्या बरोबरच होतात. तुम्ही सांभाळा बा, नाहीतर उषाबाई बोलणार तर मी बोलाल तर मग मलाच बोलाल. मला काही बोलायचं नाही आता सांगते मी. काही नाही बोलत तुले, चाल चल अंदर चाल. फक्त काही नाही बोलत तुले, काही नाही बोलत. उषाबाई बी काही नाही बोलत, मी बरोबर सांभाळतो. चाल. बापरे अर्जुन काय वय मी येऊन राहिले हे तुला माहित नव्हतं का? माहित होतं ना, मी आता फोनच केला होता. असंही नाही का मी अचानक आले म्हणून. मी फोन केला, मी फोन करूनही मला घेवायला आला नाही बस स्टँडवर. हा पोराला घेऊन तंगत मी तिथून तेवढ्या दुरून एसटी स्टँड वरून घरी आली. घेवायला येणं समजलं नाही का तुले? आता आमची काही व्हॅल्यूच नाही राहिली काय आता? हा अर्जुन उषाबाई ते झालं असं की आम्ही गेलो होतो थोडीशी शॉपिंग करायला. तुझ्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो. तो आपला राकेश आहे ना, राकेश, त्याचा फोन आला. त्यानं फराडाला बोलवलं. तर म्हणे मग आता मला सुट्ट्या नाही म्हणे बाबू म्हणे अर्जुन म्हणे. तर फराडाला ये म्हणे मा घरी म्हणे. तिथं माझा साडाही होता, आपली डॉली होती. तर गेलो बा. मग चला म्हटलं, चला जेव्हा म्हटलं आता बोलावलं राकेशनं एवढ्या यानं फराडाले जेव्हा म्हटलं. गेलो फराडाले. फराड करता करता टाइम कधी निघून गेला कळलं नाही बाई उषाबाई. म्हणून टाइमच झाला, नाही तर मी बस स्टँडवर येतच होतो. मग आजच जावायची काय गरज होती अर्जुन? मना करून देता राकेशले. तोही कुठं जाणार नव्हता, एखाद्या रविवारी चालले जाते फराडाले. आजच जाणं काय गरजेचं होतं? हा आजच खरेदी करणं, आजच आता उषा येणार होती तिला घेवायला जावायचं होतं तर नाही जाता आज. आता नाही आई, ती गोष्ट अशी आहे, अर्जुनचा साडा होता ना तिथं म्हणून गेले होते. वहिनीचा भाऊ होता का नाही त्याच्यानं गेले होते. हा आणि वहिनीच्या भावासंगच बोलता बोलता काही टाइम निघून गेला, पता नाही चालला. नाही अर्जुन, हा तुझा साडा होता म्हणूनच गेला. ना तुझा साडा नाही राहिला असता तर तू गेलाच नसता. हा एवढा महत्वाचा वाट आता तुला आता वहिनीचेच नातेवाईक महत्वाचे लागून राहिले आता. हा आता स्वतःचे बहिणी आणि मायबाप सोडून द्या, आता वहिनीच्याच नातेवाईकात जात जा. तसं काही नाही उषाबाई, जास्तीची बोल नको. मी सगळं सारखंच ठेवतो. आता मा साडा होता तिथं म्हणून गेलो असं नाही. नाही राहिला असता तेव्हा बी गेलोच असतो. हो उषाबाई राहू दे ना मनीषा, काहीच नको बोलणं. जेवढं शांत राहिलं ना तेवढं माणूस जितते. काहीच नको बोलणं. मी बोललो दिले बस, चुपचाप राहा. उषाबाई आम्ही तुमच्याच खरेदीसाठी गेलो होतो. तुमच्यासाठीच खरेदी करायला गेलो होतो. आणि असं माहिती नव्हतं आम्हाला की माझा भाऊ तिथे आहे म्हणून. ते तर आम्ही तर खरेदी करून घरी येत होतो. पण मार्केटमध्ये मग राकेश भाऊजी मिळाले, भेटले ते आम्हाला. त्यांनी आम्हाला नेलं घरी. चला चला करून जबरदस्ती म्हणून गेलो आम्ही. आवडली शोभाबाई साडी? आवडली नाही? आवडली नसन तर चाल मग उद्या सोबत. हे बदलून ना दुसरी साडी घेऊन घेऊ शोभा. नाही आवडली साडी, मस्त आहे, छान आहे साडी.
महागाची दिसते. महागाचीच आहे बाई साडी, महागाचीच आहे. सस्त्या सुस्त्या साड्या घेऊन काय करता ते पचका पालो, साजऱ्या दिसत ना उसत. म्हणून कधी महागाचंच घेतलं ते परवडते. महागाचंच घ्या न घाला साजरं 2-4 वर्ष. हा ते स्वस्त घ्या ते तेवढंच पडते. मग आता त्या 500ची साडी ना मग ते बातच पाठवून जाते, दिसतही नाही साजरी. आणि अजून 4 महिन्यात अजून घ्या लागते दुसरी. ते एक स्वस्तच पडते, ते स्वस्तच महागच पडते. ते एकच पडते. ते त्याच्यापेक्षा साजरच घेऊन घ्या एक वेळा आणि बस झालं, लगून जा. सदाय थेचते काम करत बसल्यापेक्षा. म्हणून मी महागाची साडी घेतली तुमच्यासाठी. आता पुरते तुम्हाला 4-5 वर्ष साजरे. हो ते बरोबर आहे वहिनी तुमचं. जेवढं स्वस्त तेवढं महाग पडते, पण महागाचंच परवडते. पण काय तर महागाची घेतली साडी, स्वस्त सुस्त घेऊन घेते. काय चांगले दिसते काय हो, शोभत आहे सस्त्या साड्या अंगावर नाही शोभत. हा चांगली आहे. आवडली ना तुले साडी, आवडली ना तुले? हो आवडली ना आई, आवडली मला साडी, मस्त आहे. आई अर्जुन वहिनी माझ्यासाठी शॉपिंग करायला गेलते म्हणते. कोणती शॉपिंग करायला गेलते माझ्यासाठी? काय आणायला गेलते माझ्यासाठी? साडी भाऊबीजेची. त्यासाठी साडी आणायला गेलते ते भाऊबीजेची. आणि चिंटूसाठी कपडे आणायला गेलते ते. ड्रेस आणतो म्हणे, चिंटूसाठी ड्रेस आणतो म्हणे आणि उषासाठी साडी घेऊन येतो म्हणे. त्याच्यासाठी गेलते ते दोघही जण. आणि काही घरचा किराणा आणतो म्हणे. असं काय मला येऊही नाही दिलं तर माझ्यासाठी साडी आणायला गेले होते काय? म्हणजे एवढी घाई आली होती काय? म्हणजे मी आता आली आताच जाणार होती का? धावत पडतच येणार होते, धावत पडतच जाणार होती काय? काही एवढा टाइम नाही भेटत होता काय साडी आणायला? आता ते मी येवाच्या दिवशी तात्काळ साडी आणायला गेले. म्हणजे वहिनीचं असं मत आहे का साडी आणतो पटकन, कपडे आणतो, पाहुणचार करतो, साडी नेसवतो आणि बस पयाली पाहिजे ननदबाई बातच तिच्या घरी. नाही असं असं वहिनीचा बेत. हो तशीच म्हणे ते बाई राहते का नाही राहत म्हणे. मग अर्जुन उद्यापासून कामावर जाते त्याच्या ड्युटीवर. तर मग तुम्ही त्या ड्युटीवर जा म्हणे. तर मग कोण आणन म्हणे साडी त्याच्यासाठी चला म्हणे आपण आजच घेऊन येऊ म्हणे चांगली साडी म्हणे. आणि माई पसंत बाईला आवडते म्हणे, मा साड्या बाईला लय आवडतात म्हणे. तर मा पसंतची साडी घेतो म्हणे, उषा बाईला नक्की आवडेल म्हणे, आवडीनं घालतील म्हणे. असं करून गेली बापा ती त्याला घेऊन साडी आणाले. असं आहे काय? आता वहिनीच्या पसंतच्या साड्या घालायला लागेल मला आता. नाही ते मग 150ची आणू का 200ची आणू? अर्जुनजी आता निवांत बसले आहे उषाबाई, तर त्यांना साडी दाखवू का? साडी देऊनच देते त्यांना. नाही निवांत बसले आहे तर आता रातच्यानच देतं काय? देतो उद्या सकाळी. काय होते तुम्हाला ओवाळलं त्यांनी तेव्हा तुम्हीच द्यायला पाहिजे होती त्यांच्या हाती साडी गिफ्ट म्हणून. तुम्ही नाही दिली तर मी आता देऊन देते ना मी. देऊन दे तुझ्या मतानं देऊन दे. चला ना तुम्ही पण. बसू दे आता मध्ये मनीषा. आता मी कायले चालू आता जाय आणि देऊन दे आणि जास्त बोलू नको. जाय आणि साडी देऊन दे आणि बस झाला. ठीक आहे मी जाते, मी देते. वहिनी काय आहे हे? काय होई? साडी आहे ना उषाबाई, ती साडी आहे. आवडली का तुम्हाला? बघा तुमच्यासाठी आणली. आम्ही तुमच्यासाठी साडी आणायलाच तर गेलो होतो. वहिनी पहिल्यापेक्षा तुमचं दिमाग खाली झालं पण आता. हा काहून असं वागून राहिले तुम्ही? का काय झालं? असं काय मी चुकीचं वागले? आता तुम्ही निवांत बसले आहात म्हणून म्हटलं साडी बघून घ्या चांगलं निवांतपणे. आता दिली काय मग दिली काय? गोष्ट तर एकच होते ना. तुम्ही निवांतपणे बघून घ्या, आवडली की नाही ते सांगा, मग बदली करायला बरोबर होते. चांगले होते बदली करायला. मग उद्या आम्ही बदली करून येऊन जाऊ. त्याच्यात दिमाग खाली होण्याची काय गोष्ट आहे? पहिलेच थांबायला पाहिजे होतं तुम्ही मला येतपर्यंत. आणि मग आवडीची साडी मला घेऊन द्यायला पाहिजे होती. तात्काळ जावाची गरज नव्हती मला साडी घेवासाठी तुम्हाला. आणि मी येऊनही गेली तरी तिकडेच मस्त भावाच्या भेटीला गेल्या. तुम्ही वहिनी तुम्ही साडी आणायला नाही गेल्या तर तुम्ही भावाच्या भेटीला गेल्या होत्या. घ्या ना मला विचारून गोष्ट सांगता तर. हे पण घ्या उषाबाई, यांनी मला सांगितलं की जास्त बोलायचं नाही. तुम्ही जास्त बोलू नका. तुम्ही बोला ना तर मी बोलन. आई बघा माझ्या भावाची भेट घ्यायला मी कशाला जाऊ? माझा भाऊ आला होता ना, रात्रभर राहिला ना माझा भाऊ, राहिला ना. मग तो जाणारच तो होता. राकेश बापूजी भेटले म्हणून आम्ही गेलो त्यांच्या घरी. त्यांनी जबरदस्ती केली म्हणून. मला नको घसाटा बापा तुमच्या दोघीच्या नंदा भावजयामध्ये. मला नको घसाटा. हे तू मनीषा कायलेच गेली अर्जुनला घेऊन त्या दिवशी? मग गेली नसती तू, बाहेर गेली नसती तर राकेश भेटला नसता. तो घरी तर आला नव्हता, फोन तर केला नव्हता राकेश अर्जुनले ये मा घरी फराळाले म्हणून. हा कायले गेली त्याला घेऊन तात्काळच? आई उषाबाई आले म्हणजे तुम्ही बी त्यांच्याकडेच होऊन जाता. पण आता मी काय वाईट केलं? मला वाटलं की यांना मग उद्यापासून यांना ड्युटीवर जावं लागते तर मग कोणी असणार नाही म्हणून मी गेले ना, साडी घेऊन आले ना. किराणा सामान पण आणायचं होतं म्हणून गेले मी. वहिनी मग अर्जुन जर ड्युटीवर गेला समजा तर मग आई नव्हती का? आपण स्वतः गेलो असतो. आपण तुम्ही मी आई आपण गेलो असतो साडी घेवाले. काही
जरुरी होतं का दादा संगत अर्जुन संगत जावाची? आणि आता रातच्यानं देऊन राहिल्याने विचारून राहिल्या मला तर पसंत पडली काय बदली करून आणू? आता कायले बदली करून आणता? आणली तर आणली, आता कायले बदली करता? आता पहिलेच थांबायला पाहिजे होतं तुम्ही. हो मनीषा, अर्जुन ड्युटीवर जाणार होता तर आपण स्वतः गेलो असतो. आपण गेलो असतो तिघे जणी, तिच्यासाठी साडी न चिंटूसाठी कपडे घेतले असते. अर्जुनले घेऊन जायची तुले बरोबर आहे. उषा बरोबर बोलते. मग ते तुले त्या भावालेच भेटायला जायचं होतं. नाही तर काही देवाचं असं पैसे आदले घरी जमलं नसन दे ना तर तिकडे जाऊन दिले नाही वाहिनी. देवाचे असं भावाले पैसे काही जमा केलेले. असं काही नाही आहे उषाबाई, मा भावाले काही कमी नाही आहे पैशाची. लय पैसा आहे त्याच्यापाशी. उलट मी मागतो त्याला पैसा, मी जातो तेव्हा मला पैसे देतात हातामध्ये. त्रिशाच्या हातामध्ये 1000 रुपये ठेवतात. त्याला पैशाची गरज नाही आहे तर मी जाऊन पैसे देऊ. साडी आवडली आहे तेवढं सांगा, जास्त बोलू नका तुम्ही बी. नाही आवडली मला साडी, नाही पाहिजे मला साडी गिरी. घ्या तुमची साडी, पकडा घ्या. नाही पाहिजे तुमची साडी मला. फेकून दिली ना तुम्ही साडी. एवढी चांगली साडी, किती रुपयाची आहे ती साडी तुम्हाला माहिती आहे का? किती रुपयाची साडी आहे ती? सस्ती नाही ती साडी. तुम्ही साडी फेकून दिली ना उषाबाई. आता ठीक आहे, नाही देत तुम्हाला साडी. नको द्या, तुमच्या साडीच्या माथा नाही आहे मी. तुमच्या साडीच्या माथा नाही आहे मी. जरी मी घालन, मी घालन 500ची साडी, पण तुमच्या भीक दिलेली साडी नाही घालन मी महागाची. घेऊन जा तुमची साडी, उचला तुम्हीच घाला. द्या तुमच्या आईले. हे पाहून घ्या उषाबाई, आता इथं मायाची गोष्ट कुठून आली? माया आईले का कमी आहे काय? मी बोलतच नाही फालतूची. मी साडी नाही पाहिजे तुम्हाला, ठीक आहे नको घ्या. काऊन मनीषा काय झालं? साडी देवाला गेलती तू उषा पहिले, काऊन दिली नाही साडी? वापस काऊन घेऊन आली? फेकून दिली त्यांनी साडी. बघा बरं किती उद्धटपणा. त्यांनी माझ्या समोर अशी साडी फेकून दिली मला पसंत नाही पडली म्हणून. मला पसंत नाही म्हणे, हे घ्या म्हणे तुमची साडी, मला नाही पाहिजे. असं करून माझ्या समोर त्यांनी साडी फेकून दिली. हा, साडी फेकून दिली? काऊन फेकायला नाही पाहिजे होती उषाबाईंना साडी? नाही पसंत पडली होती तर आपण बदली करून दिलो असतो. फेकली कायले? तेच तर तसंच मी बोलले की बघा म्हटलं उषाबाई तुमच्यासाठी साडी आणली म्हटलं. मी म्हटलं तुम्हाला पसंत आहे का म्हटलं? पसंत नसेल तर आपण बदली करू म्हटलं. तर नाही म्हणे, मला पसंतच नाही, फेकून दिली. मला पाहिजेच नाही म्हणे साडी आता म्हणे. हा, हे कोणतं, अशी कोणती पद्धत आहे? ही पद्धत असते का? असं काय? चल बरं, चल मी बोलतो बाई सोबत. हो चला बोला. असं कसं राहते? आपण जेवढं आपण सहन केलं तेवढं आपल्याला हे करते. म्हणजे काय आपण काय सस्ते सुस्ते आहो का? आपण खूपच सस्ते आहो का आपण? म्हणजे त्यांचीच चालणार आहे का? त्यांचीच चालणार आहे का? नाही, आपण काही स्वस्त नाही आहोत. ते बी सस्ती नाही, कोणीच स्वस्त नाही. आपापल्या परीनं सगळे जागेवर व्यवस्थितच आहे. चल मी विचारतो. ज्या विचारतो मी, साडी काऊन फेकली? दुसरी आणून दिलो असतो. उषाबाई काऊन काय झालं? काऊन साडी फेकून दिली? पसंत नाही पडली साडी तर आपण दुसरी घेऊन येऊ, बदली करून देऊ, दुसरी साडी घेऊन येऊ. तू चाल देऊ उद्या, तुझ्या पसंतची साडी घेऊन घेऊ. फेकली काऊन? अर्जुन हे पाय, रात्री द्यावं लागते का साडी? आता मी आताच्या आताच चालली जाऊ का रातच्यानंच? आता मला वहिनीनं साडी दिली, आता घालतो साडी आणि चालली जातो आताच्या आताच. सुनसान रस्त्यानं निघून जातो पैदल. आता जाऊ काय मी रातच्यानं? उद्या सकाळीच देत्या. नाही तर मग मी जाईन त्या दिवशी दिलं असतं द्यायना साडी. आता रातच्यानं देवाची काय गरज होती त्याला साडी? आणि सांगून राहिल्या मोठ्या का मी तुमच्यासाठी साडी आणली. काय गरज होती आणायची? मी येत नव्हती? मी काय आज आली ना उद्या चाललीच जात होती काय? हा अर्जुन, काय वाटते वहिनीले का मी राहिली नाही पाहिजे? हा, आज ये ना उद्या जाय, असंच राहिली पाहिजे मी, असं वाटते का वहिनीले? आता बातच तात्काळ साडी आणायला गेल्या आणि रातोरात मला साडी घेऊन राहिल्या. हा, दिमाग खाली झालं वहिनीचा आता. उषाबाई, मी आता तुम्हाला साडी घालायला नव्हती दिली. मी आता तुम्हाला साडी बघायला दिली की बघा पसंत पडेल तर ठेवा, नाही तर आपण उद्या जाऊन बदली करू. याच्यासाठी मी तुम्हाला दाखवली साडी. आता असं म्हटलं नव्हतं की आंघोळ करून तुम्ही आताच साडी घालायला नाही दिली वहिनी तुम्ही साडी. म्हणलं कसं तुम्ही हे घ्या, तुमच्यासाठी साडी आणली, हे घ्या. काय वय म्हणजे मला भीक देऊन राहिले का? हे घ्या. हा, चांगलं पद्धत बी राहते. कपडे गिपडे नेसवतो ना आपण नंदी बंदीले पाहुणे आले तर पद्धतीने द्यावा लागते. रातच्यानं 12 वाजता नाही द्यावा लागत. हे घ्या, मी तुमच्यासाठी साडी आणली. का नवाई केली तुम्ही आमच्या माझ्यासाठी साडी आणली? तर मा भावाचं फर्ज आहे, मा भावाचं कर्तव्य आहे माझ्यासाठी साडी घेणं. हा, घेईन तो साडी माझ्यासाठी. वर्षातून 2 वेळा तर घेते मी, 10 वेळा घेईन तर मा भाऊ मला साडी घेईन. हा, तुम्हाला काय वाटते? हो उषाबाई बरोबर आहे, मी घेईन ना, काऊन नाही घेणार? मी 10 वेळा 15 वेळाही येशील तरी मी तुला साडी घेईन. बरोबरच आहे, पण आता एकदम अशी नाही फेकून देवाची होती. थोडस समजदारीनं बी ठेवायचं आपल्याला. आपण मोठा आहो. चलित गेली समजदारी. हो, फेकली नाही पाहिजे होती, नाही पसंत पडली मला साडी. मग मी येवाच्या पहिले घेतलीच काऊन साडी? म्हटलं मी देखता घेवायला पाहिजे होती. हो, आताच सांगतो मी ते साडी घेतच नाही. मला आता अर्जुन साडी पाहिजेच नाही, राहू दे. पाहिजेच नाही मला साडी, जाऊ दे, ठेव. पाय बाई,
उषाबाई असं नको बोलू. आई, उषाबाईला समजाव जरासा समजाव जा तू बी. मी काय समजावू बाप्पा आता. आता करतेच तशी तू बायको तर. आता काय साडी घेवाले काय गेली आणि तिकून येवाले उशीर काय झाला आणि आता रातच्यानं जेवण खावणं झाले 11 वाजता आणि आता साडी देते ते तिले. आता मी काय बोलू याच्यामध्ये मग आता सांग तू. एवढीशी गोष्ट गृहीत धरत आहे तुम्ही. मग काय झालं मी आता साडी दिली तर दिली म्हणजे मी दाखवत आहे तुम्हाला. म्हटलं आता निवांतपणे बसली आहे तर दाखवून देते म्हटलं साडी. असं होतं ते. ठीक आहे झालं. उषाबाई तुला साडी फेकून दिली तर आता तुला साडी पाहिजे नाही काय? उद्या चाल जो. उद्या हे साडी आपण बदली करून देऊ, दुसरी साडी घेऊन घेजो. नाही पाहिजे मला साडीच नाही पाहिजे आता अर्जुन. नाही पाहिजे साडीचा लय तमाशा झाला. नाही पाहिजे आता मला साडी. राहू दे सोड. उषाबाई त्रिशाचे बाबा असू द्या. नाही म्हणतात ना त्या. नाही तर नाही. त्यांनी फेकून दिली ना साडी. नाही म्हणते तर नाही. त्यांना द्यायचीच नाही आता साडी. ठीक आहे ना. जास्त कोणाच्या मिनता करायची गरज नाही आणि जबरदस्ती करायची गरज नाही. नाही म्हणते तर नाही म्हणते. त्यांच्या आनंदाने त्यांची खुशी. तू शांत राह मनीषा. गलती तू बी आहे याच्यामध्ये. रातच्यानं देवाची काय गरज होती तुला साडी? मी बोललो होतो तुले खोलीत आताच नको देऊ, उद्या सकाळी देजो. नाही आता दाखवतो मी साडी. हा काय गरज होती तुले आताच देवाची साडी? आता चुप राह. आता आमच्या बहीण भावाच्या मधात बोल नको तू. बरोबर आहे. मला शांत करा ना तुम्ही. माझीच चूक आहे. एवढं करूनही माझीच चूक आहे. मला वाटलं की चला ननदबाईसाठी माझ्या पसंतीची साडी मी घेते. त्यांच्यासाठी स्वयंपाक केला किती तरी पण माझीच चूक. मला शांत करा तुम्ही. वहिनी मी घरी आले ना तेव्हाच माझा दिमाग सरकला. तुम्ही घरी नाही बस स्टँडवर मला घेवायला आले नाही तेव्हाच माझा दिमाग सरकला ना. आता अजून तुम्ही हे साडी घेऊन आले मा समोर रातच्यानं. ठीक आहे ना. ठीक आहे. तुम्हालाच दिमाग आहे आणि तुम्हाला तुमचाच दिमाग सरकते. मला तर दिमाग पण नाही. माझं दिमाग सरकत पण आहेच नाही तर कुठून सरकन माझं दिमाग. बरं ठीक आहे. असू द्या करा तुमचं तुम्ही. काय अर्जुन आता गलती कोणाची आहे याच्यामध्ये? रातच्यानं मला साडी देवायची काय? हे घ्या म्हणते साडी म्हणते. रातच्यानं मला साडी देवायची काय गरज होती? ठीक आहे ना उषाबाई, तिची गलती झाली. आता उद्या चाल तू माझ्या. मी ड्युटीवर उशिरा जाईल. उद्या माझ्या चाल तू आणि हे साडी आपण देऊन देऊ आणि दुसरी साडी घेऊन घेऊ. ठीक आहे. आता वाद वाढू नको. चाल उद्या माझ्या तू. ठीक आहे. आता नाही वाद वाढवत मी. ठीक आहे. घेऊन द्यायचो. आता तू मन आहे तर नाही तर तू नाराज होऊन जाशील मी साडी नाही घेईन तर. बरोबर. मी नाराज तर होऊनच जाईन. चाल जो उद्या सकाळी चालू जो. असं आहे आई. मी मलाच बोलत होते. वहिनी समजदार आहे. तू इथं तशीच आहे व काय आता कोणाला बोलू मी कुणीकडून बोलू. तू तशीच आहे ते तशीच आहे. बाप्पा एवढा उशीर? अजय एवढ्या उशिरा येवाची काय गरज होती? रातभर राहून जाता उद्या सकाळी येता. रस्त्यानं काही झालं असतं तर एवढ्या दुरून ते 2 व्हीलरवर 2 जण आले एवढ्या उशिरा एवढ्या रात्री बेरात्री. बापा काय एवढी घाई होती का घरी येवाची? याच्याही पहिले येत होतो आई. आम्ही 5 वाजताच निघालो तिथून यवतमाळवरून. 5 वाजता निघाले तिथून? काहून बाप्पा? सकाळी व काय निघून जाते ना. आता कालच तर गेले होते ना. मग दिवसभर काय केलं? दिवसभर डोलीच्या भावाच्या घरी, राकेश भाऊच्या घरी तिथं गेलो होतो. मग तिथं अजून मनीषाबाई आणि भाऊजी आले. मग बोलता गोष्टीमध्ये टाइमच झाला. मग 5 वाजता ते गेले घरी आणि मग आम्ही निघालो 5 वाजता. लवकरच येत होतो पण मग ट्रॅफिकनं अडवलं ना. मग किती ट्रॅफिक राहते संध्याकाळी तर जास्त ट्रॅफिक राहते. यवतमाळातूनच निघेपर्यंत 2 घंटे लागले आम्हाला ट्रॅफिकच्या यानं. आणि मग इकडे अजून टाइम झाला त्याच्यानं आम्हाला येवायला टाइम झाला. काहून? खोली तर 2-3 खोल्या आहे ना. डोली त्या भावाचे रूम तर भाड्याची तर मोठी आहे ना. मग तिथंच राहून जाते. 5 वाजता निघायची काय गरज होती? तिथंच राहून जाते. आई म्हणत होते दादा म्हणे वहिनी म्हणे राहून जा नको जा. पण हे यांना नाही गमत होतं ना. हेच म्हणे चला जाऊ आपण होते जाणं असं म्हणून यांनी घेऊन आले. अजयले तसंही कुठं गमते. चला ठीक आहे. आले बापा सुखरूप पोहोचले घरी. जा आता हातपाय तोंड धुवा. जेवण करता काय? आता मी दोघाचाच पुरता स्वयंपाक केलता बापा. म्हटलं तुम्ही येत नाही आता. कोणी केला नाही येतो आई म्हणून. जा धुवा हातपाय. मी बेसन पोया बनवून देतो बाताच. नाही राहू दे आई. काही नको बनवू आता. रातभरासाठी काय आता राहू दे. उद्याच जेवण. आता तिथं पोटभर जेवण झालं. दिवसभर फराळ जेवण चालूच तर आहे. राहू दे आता काही नको बनवू. बरं ठीक आहे. मग धुवा हातपाय आणि जा झोपा बापा.